चहाच्या वेळेला काहीतरी खुसखुशीत आणि चटपटीत खायला हवंय का? मग आजची ही मेथी मटरी नक्की करून बघा. अगदी घरच्या साध्या साहित्यापासून बनणारी, बाहेरून एकदम खुसखुशीत आणि आतून मस्त मसालेदार. एकदा बनवली की चहासोबत खाण्यासाठी पुन्हा पुन्हा कराल. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी ना आपल्याला मेथी लागणार आहे, तर खूप कमी मेथी लागणार आहे इथे आपल्याला. तर इथे मी जवळपास 1 वाटी इतकी मेथी छान साफ करून घेतलेली आहे. त्यानंतर स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली. धुवून घेतल्यानंतर थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून घ्यायची, म्हणजे त्याच्यातलं एक्स्ट्राचं पूर्ण पाणी निघून जाईल. त्यानंतर मेथीला छान एकदम बारीक-बारीक चिरून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता. मेथी मी एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. आता मेथी चिरून घेतल्यानंतर थोडीशी शिजवून घेऊया. त्याच्यासाठी बघा इथे मी पॅन घेतलेला आहे. गॅसवर पॅन ठेवून घेतला. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप ॲड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये चिरून घेतलेली पूर्ण मेथी ॲड करायची. मेथी जोपर्यंत पूर्णपणे सॉफ्ट होत नाही तोपर्यंत 2-3 मिनिटांसाठी मेथीला छान शिजवून घ्यायचं. मेथी खूप छान शिजलेली आहे. गॅस बंद करून घेऊया. आता आपल्याला मटरीसाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी एक भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1.5 कप इतकं गव्हाचं पीठ ॲड करायचं. इथे कपाचं माप घ्या किंवा घरातल्या कोणत्याही वाटीचं माप घेतलं तरी चालेल. इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे. आता हे सगळं हाताने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळं पीठ मिक्स करायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आता भाजून घेतलेली जी मेथी आहे ना, ती मेथी ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तूप ॲड करायचं आहे. तर बघा इथे मी मेथी भाजत असताना 1 चमचा तूप ॲड केलेला आहे आणि आता परत इथे बघा मी 2 चमचा इतकं तूप ॲड करून घेणार आहे. इथे तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता. अर्धा चमचा चिली फ्लेक्स ॲड करायचे, अर्धा चमचा चवीनुसार मीठ ॲड करायचंय, अर्धा चमचा जिरे ॲड करायचं आहे आणि पाव चमचा काळी मिरी पावडर ॲड करायचं, ब्लॅक पेपर पावडर. आता हे सगळं आपल्याला हाताने आधी छान मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये. तूप व्यवस्थित मिक्स करायचं हाताने चोळून. पूर्ण पिठाला आपल्याला तूप व्यवस्थित लावून घ्यायचे. इथे मी तुपाचा वापर केलेला आहे, पण तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर बघा इथे मी व्यवस्थित तूप पूर्ण पिठाला चोळून लावून घेतलेलं आहे. आता थोडं-थोडं पाणी ॲड करायचंय आणि थोडंसं कडक पीठ मळून घ्यायचंय. जसं पोळीचं पीठ थोडंसं सॉफ्ट असते ना, त्या पिठापेक्षा थोडंसं कडक पीठ मळायचं आहे. कारण आपल्याला ही मटरी तळायची आहे आणि आपल्याला कुरकुरीत, खुसखुशीत मटरी बनवायची आहे. त्याच्यासाठी ना आपल्याला थोडंसं कडक पीठ मळून घ्यायचंय. तर बघा इथे मी थोडं-थोडं पाणी ॲड करून छान असं कडक पीठ मळून घेतलं. पीठ कडक मळायचं, पण सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं आपल्याला. तुम्ही इथे बघू शकता पीठ एकदम सॉफ्ट मळून घेतलेलं आहे. बाजूला ठेवून घेऊया. आता आपल्याला एक साठा तयार करायचा आहे. त्याच्यासाठी बघा इथे मी एक वाटीमध्ये 1 चमचा गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि 1 चमचा तूप ॲड करून घेतलेला आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचाही वापर करू शकता, पण इथे मी सिंपल गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे. तर बघा इथे मी साठा तयार करून घेतलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवून घेतलेला आहे. आता परत एकदा आपल्याला पीठ छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मटरी बनवायला घ्यायची आहे. तर बघा पीठ हाताने छान सॉफ्ट करून घेतलेलं आहे, मळून घेतलेलं आहे परत एकदा आणि आता आपल्याला छोटे-छोटे ना पेढे तोडून घ्यायचे. एकसारख्या आकाराचे आपल्याला इथे पेढे तोडून घ्यायचे. मी ते कट करून घेतलेले आहे बघा. तर इथे आपले पेढे छान तोडून झालेले आहेत. आता आपल्याला इथे ना पोळी लाटून घ्यायची. मोठ्या आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे. तर एक विळा घ्यायचं. बाकीचे पेढे आपण असंच ठेवून घेऊया. त्याला झाकण लावून बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि एक पोळी मी तुम्हाला लाटून दाखवते. सगळ्यात आधी बघा एक पेढा घ्यायचा. याच्यात अजिबात सुक्कं पीठ लावायचं नाही. जर तुम्हाला लाटता येत नसेल तर तुम्ही थोडंसं सुक्कं पीठ लावा. पण व्यवस्थित पोळी लाटता येत असेल ना तर सुक्कं पीठ लावायची अजिबात गरज नाहीये. त्याच्यासाठी मी आधीच सांगितलं पीठ मळत असताना थोडंसं आपल्याला कडक पीठ मळायचं आहे. सॉफ्ट मळायचं आहे, पण थोडंसं कडक पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघा पीठ छान सॉफ्ट झालेलं होतं. त्यानंतर बघा इथे मी छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि पोळी एकदम जाड लाटायची नाही. छान अशी पातळ पोळी लाटून घ्यायची. जेवढी छान पातळ लाटता येत ना, तेवढी छान अशी पातळ पोळी लाटून घ्यायची. त्यानंतर त्याच्यावर आपण जे बनवून घेतलेला साठा आहे ना, तो आपल्याला सगळ्या पोळीवर व्यवस्थित लावून घ्यायचा. इथे मी चमचनेच लावून घेतलेलं आहे. पण तुम्ही ते हाताने व्यवस्थित सगळ्या बाजूनी पसरून लावून घ्या. त्यानंतर बघा असं आपल्याला रोल करायचं. एका बाजूने आपल्याला पोळीला असं रोल करत आणायचं आहे. त्यानंतर परत एकदा हाताने त्याला थोडंसं पातळ रोल करायचं, कारण थोडंसं असं जाडसर रोल तयार होते. त्याला परत एकदा हाताने असं रोल करत जायचं राउंड राउंड, म्हणजे थोडंसं अजून पातळ होते बघा असं छोट्या आकाराचं. आणि त्यानंतर बघा असे छोटे आपल्याला इथे कट करून घ्यायचे पेढे आणि त्यानंतर आपल्याला मठरी बनवायची आहे. तर छोटे पेढ्यांना थोडंसं असं चपटं करायचं बघा, असं प्रेस करायचं त्याच्यावर आणि त्यानंतर लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायची. एकदम छोटीशी पुरी असते ना, पाणीपुरीसारखी, तशीच पुरी आपल्याला इथे लाटून घ्यायची. बघा अशी छोटी मठरी आपल्याला लाटून तयार करून घ्यायच्या आहेत.
तर बघा इथे मी भरपूर साऱ्या त्याच पद्धतीने बनवून घेतल्या. आधी पोळी लाटत गेली, त्याच्यावर साठा लावून त्याचा रोल केलं आणि त्यानंतर बघा असं छोटे-छोटे कट करून त्याच्या अशा मठरी बनवून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर गॅसवर बघा इथे मी तेल पण गरम होण्यासाठी ठेवून घेतलंय. आता आपण मठरी तळून घेऊया. मठरी तळण्यासाठी तेल हलकसं गरम करायचं, खूप जास्त गरम करायचं नाही. जसं आपण समोसा तळण्यासाठी करतो ना, तसंच एकदम हलकं गरम तेल करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या मठरी ॲड करून घ्यायच्या आहेत. आलटून-पलटून दोन्ही बाजूनी छान असा सुंदर गोल्डन कलर येईपर्यंत मटेरियल आपल्याला तळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता हलकसं कलर चेंज झालेले आहे. त्यानंतर मटेरियल इथे मी पलटवून घेतलेली आहे. जोपर्यंत पूर्णपणे बबल्स कमी होत नाही ना मटेरियलमधले, तोपर्यंत त्यांना पलटवायचं नाही. बबल्स कमी झाले की मटेरियल पलटवून घ्यायची आणि त्यानंतर आलटून-पलटून छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. इथे बघा आपली पहिली बॅच तळून तयार झालेली आहे. लेयर्स बघा भरपूर निघाले आहेत, कारण आपण एकदम कमी गरम तेलामध्ये ही मटरी सोडलेली आहे. त्याच्यासाठी खूप सुंदर असे लेयर्स निघाले. जसं समोसा तळतो ना तसंच तळून घ्यायचं आणि बघा इथे मी दुसरी बॅच पण तळून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने सगळी मटरी इथे मी तळून तयार करून घेतलेली आहे. आहे की नाही एकदम सोपी, कमीत कमी साहित्य, कमी मसाले आणि विदाऊट मैदा. मैद्याचा इथे मी अजिबात वापर केलेला नाहीये. फक्त गव्हाच्या पिठापासून ही मटरी मी बनवून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही एकदा मटरीचा आवाज ऐका. किती सुंदर कुरकुरीत खुसखुशीत अशी मटरी बनवून तयार झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी? आवडली की नाही? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.